नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ सोबत. आम्ही आणि आडे काका चर्चा करत होतो की शेतीमध्ये जैविक अशा कोणत्या गोष्टी आपल्याला वापरता येणार आहे, जैविक पदार्थ, जेणेकरून आपल्या पिकामध्ये उत्पादन तर वाढणार आहे, सोबतच आपला खर्च सुद्धा वाचणार आहे आणि ऑर्गॅनिक कार्बन वाढण्यात सुद्धा आपल्याला मदत होणार आहे. तर ही चर्चा करत असताना आम्हाला वाटलं की तुमच्यासोबत सुद्धा हे अनुभव शेअर करावं. तर आपण या व्हिडिओमध्ये दोन गोष्टीवर बोलणार आहोत. एक म्हणजे आपलं ट्रायकोडर्मा आणि दुसरं म्हणजे आपलं मायकोरायझा. आता दोन्ही घटक सर्व शेतकऱ्यांच्या परिचयाचे आहेत. आता दोन्ही घटकामध्ये फरक काय आहे, कशी वापरायची आणि याचा उपयोग कसा करायचा, या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर मंडळी, मी सुतीक्ष्ण धोटे आणि तुम्ही बघत आहात इंडियन पसंत. मंडळी, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा ट्रायकोडर्मा म्हणजे काय, सोबतच मायकोरायझा म्हणजे काय याची माहिती होईल. तर मंडळी, सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊ की ट्रायकोडर्मा काय असते. ट्रायकोडर्मा जे आहे हे एक आपली मित्र बुरशी आपण याला म्हणू शकतो, म्हणजे बुरशीचा एक प्रकार आहे. आणि ही बुरशी काय करते, जी आपली शत्रू बुरशी आहेत, जे बुरशी आपल्याला आपल्या जमिनीद्वारे असो किंवा मातीद्वारे असो किंवा पाण्याद्वारे असो, जे आपल्या पिकांवरती आणि पिकांच्या मुळांवरती जे असर करते आणि आपल्या पिकांना काय करते, आजार करते, त्या बुरशींना खाण्याचं काम ही बुरशी आपली करत असते. कोणती? आपली ट्रायकोडर्मा. आणि सोबतच ट्रायकोडर्माचा मुख्य हेतू काय आहे की रोगांपासून आपल्या पिकांना वाचवणे, हे सर्वात महत्वाचा आपला ट्रायकोडर्माचा हेतू आहे. तर सोबतच आता मायकोरायझा. तर मायकोरायझा काय? मायकोरायझा सुद्धा एक बुरशीचाच एक प्रकार आहे, परंतु ही मायकोरायझा जी आहे, जसं ट्रायकोडर्मा ही रोगांपासून आपल्या पिकांचं संरक्षण करते, त्याच प्रकारे जे आपलं मायकोरायझा आहे, मायकोरायझा हे जे पोषक तत्व आहे आपल्या जमिनीमध्ये, याची आपल्याला उपलब्धता चांगल्या प्रकारे करून देण्याचं काम आपलं मायकोरायझा करत असते. आता मायकोरायझा जे आहे हे एकट्या रूपानं काम करत नाही. जी आपली पिकांच्या मुळा असते, त्या मुळांसोबत याची संरचना होते आणि त्यासोबत आपलं मायकोरायझा काम करत असते. म्हणजेच कसं की जे आपलं मुळांची पिकाची मुळं आहेत, याच्यासोबत ही एक संरचना बनवते आणि त्यामुळे मुळांची ताकद वाढते, मुळं मजबूत होतात, सोबतच मुळं खोलवर जातात आणि पाण्याची अवेबिलिटी एकदम चांगल्या प्रकारे करण्याचं काम आपलं मायकोरायझा आपल्या पिकांसोबत करत असते. ज्या प्रकारे ट्रायकोडर्मा हे रोगांपासून वाचवते, त्याच प्रकारे जे पोषक तत्वाची उपलब्धता जी आहे ही मायकोरायझा आपल्याला करून देते. परंतु पोषक तत्व जर म्हटलं तर सर्वात चांगलं पोषक तत्व ते की फॉस्फरस, याची सर्वात जास्त अवेबिलिटी आपल्या पिकांना हे करून देत असते. आता फॉस्फरसची अवेबिलिटी कशी करून देते? जे फॉस्फरस आपल्या जमिनीमध्ये राहतात, परंतु हे घट्ट प्रकारे जमीन या फॉस्फरसला धरून ठेवत असते आणि ज्या वेळेस हे घट्ट प्रकारे धरून ठेवते, त्यावेळेस हे मायकोरायझा आपल्याला कामा येते आणि एकदम सोप्या प्रकारे आपल्या पिकांच्या मुळांना हे फॉस्फरस अवेलेबल करून देण्याचं काम आपलं काय करताय, मायकोरायझा एकदम चांगल्या प्रकारे करते. पण फक्त आणि फक्त फॉस्फरस आहे का? नाही. तर फॉस्फरस सोबतच काय करते, झिंक झालं, सल्फर झालं आणि जे मी पहिले म्हटलं की मायकोरायझा जे आहे हे मुळांना मजबूत बनवते, त्यामुळे मुळं काय होते, खोलवर डीप जातात, पाण्याची अवेबिलिटी चांगली करून देण्याचं काम आपलं मायकोरायझा करत आहे. तर मंडळी, ट्रायकोडर्मा काय करून राहिलेलं आहे की रोगांपासून आपल्याला वाचवते आणि मायकोरायझा काय करत आहे, आपल्या पिकांना पोषक तत्वे अवेलेबल करून देण्याचं काम चांगल्या प्रकारे करत असते. दोन्ही घटक आपण एकत्रित रीतीनं आपल्या पिकांना आपण देऊ शकतो, परंतु कोण्या वेळेस कोणासोबत हे द्यायचं नाही, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. युरिया झालं, डीएपी झालं, म्हणजे कोणतेही केमिकल खत झाले, त्याच्यासोबत आपल्याला हे दोन्ही जैविक घटक द्यायचे नाहीये. ओके, पहिली गोष्ट क्लिअर झाली की कोणत्याही केमिकल सब्स्टन्स सोबत हे घटक द्यायचे नाही, पेरणी सोबत असो की केव्हाही असो. त्याच्यानंतर कोणत्याच कीटकनाशक झालं, तणनाशक झालं किंवा कोणत्याही केमिकलच्या स्वरूपामध्ये जे घटक असेल, त्याच्यासोबत आपल्याला ट्रायकोडर्मा असो किंवा आपलं मायकोरायझा असो, हे बिलकुल द्यायचं नाहीये. तर मग आता सर्वात चांगला जे आपल्याला इफेक्ट जर पाहायचा असेल, तर आपण जर शेणखतासोबत जर आपलं मायकोरायझा किंवा ट्रायकोडर्मा जर देत असू, तर सगळ्यात चांगला आपल्याला असर याचा भेटत आहे. सोबतच आपल्याला माहित आहे की ट्रायकोडर्मा जे आहे आपण सीड ट्रीटमेंट म्हणजेच काय, बीज प्रक्रियेमध्ये सुद्धा आपण वापरत असतो. त्यामुळे काय होते, ज्या वेळेस आपण बीज प्रक्रियेसोबत ट्रायकोडर्मा वापरतो, त्यावेळेस बीज जे आहे हे चांगल्या प्रकारे आपलं उगवून येते आणि जे रोग आपल्या मातीद्वारे होणारे रोग असते, त्याच्यापासून सुद्धा आपलं हे वाचत असते, पीक आपलं वाचणार आहे. आपल्याला माहित आहे बीज प्रक्रियेमध्ये जी FIR आहे, फंगिसाइड, इन्सेक्टिसाइड, बुरशीनाशक, कीटकनाशक आणि शेवटचं जे असते जैविक घटक, त्याच्यामध्ये ट्रायकोडर्माचा खूप मोठा वाटा आहे. परंतु जे मायकोरायझा आहे ते आपण मेनली आपण पिकांच्या मुळांच्या द्वारे आपल्याला
द्यायचं असते, म्हणजे त्याच्या मुळामध्ये गेलं पाहिजे या प्रकारे देऊ शकतो. परंतु मायक्रोरायझा आपण सीड ट्रीटमेंट सोबतच देऊ शकतो, जेणेकरून काय होणार, ज्यावेळेस पिकांना आपल्या कोंब येणार, मुळं येणार, त्यावेळेसच आपले मुळं मजबूत होणं चालू होणार आणि आपल्याला चांगल्यात चांगला याचा असर आपल्याला दिसणार आहे. तर मंडळी, या प्रकारे ट्रायकोडर्मा आणि मायक्रोरायझा हे दोन्ही घटक आपल्या शेतीमध्ये खूपच आवश्यक आहे आणि आपल्या पिकांच्या वाढीसाठी, चांगल्या ग्रोथसाठी खूप दमदार आपल्याला उपयोगाचा होऊ शकतो. तर मंडळी, या खरीप सीझन मध्ये तुम्ही ट्रायकोडर्मा आणि मायक्रोरायझा या दोन्ही घटकाची सीड ट्रीटमेंट सुद्धा करू शकता आणि चांगल्या प्रकारे आपल्या पिकांची संरक्षण करू शकता. तर मंडळी, एकदा आपण रिव्हिजन घेऊया की कशा प्रकारे ट्रायकोडर्मा काय करत आहे. ट्रायकोडर्माचा मुख्य हेतू काय आहे की ट्रायकोडर्मा ही रोगांपासून वाचवायचं काम करते आणि मायक्रोरायझा हे काय करत आहे, आपल्याला पोषक तत्व आपल्या पिकांना अवेलेबल करून देण्याचं काम करत आहे. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा या प्रकारच्या जे आपले घटक आहेत, जैविक घटक, याची माहिती होईल. तोपर्यंत धन्यवाद. राम राम.